मी वैभव प्रधान, स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत। दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए असं म्हणत आमचा जवान सीमेवरती लढत असतो आणि देशाचं संरक्षण करत असतो। तर त्या सीमेच्याही आत या देशात आज पोलीस प्रशासन खऱ्या अर्थानं कोरोनाकडे ज्यावेळी आपण बघतो तर कोरोनाला रोखणारा खरा सैनिक म्हणून पोलिसांच्याकडे पाहिलं जातं आणि ह्याच पोलीस इथं प्रत्येकाचा रक्षण करत आहे। मग ती आंदोलनं असोत, अगर एखादा खून दरोडा अशा पद्धतीचे अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे घटना असोत, या गुन्हेगारी प्रवृत्तीला रोखण्यासाठी आणि इथं माणसाला रक्षण देण्यासाठी, माणसाचं रक्षण करण्यासाठी पोलीस खऱ्या अर्थानं अगदी ताठ मानेनं उभा असतो। तो भिंतीसारखा उभा असतो की त्याला इथल्या माणसाचं रक्षण करायचं आहे आणि म्हणूनच त्या पोलिसाचा सन्मान खऱ्या अर्थानं आपण करणं गरजेचं आहे। आज आपल्यासोबत स्पीड न्यूजच्या क्राईम डायरी, पोलीस डायरी या विशेष भागात सुनीता नाशिककर मॅडम, पोलीस मुख्यालयाच्या उपअधीक्षक आज आपल्यासोबत आहेत। त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। मॅडम, आपल्या स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत करतो। नमस्कार। मी पहिलाच प्रश्न तुम्हाला असा विचारेन की तुमच्या जीवन प्रवासापासून आपण या मुलाखतीला सुरुवात करूयात। माझा जीवन प्रवास असा झाला की मी कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी गावची आहे आणि साधारण शेतकरी आणि हुपरीत हुपरीची जी रजत नगरी जी हुपरी आहे त्या चांदीच्या व्यवसायामध्ये असणारे माझे वडील, अशा घराण्यात मी जन्माला आले आणि आमचं मोठं कुटुंब होतं। आम्ही 9 भावंड, 1 भाऊ आणि 8 बहिणी असं मोठं कुटुंब होतं आणि पारंपरिक कुटुंब होतं। परंतु मला पहिल्यापासून वाचनाची चांगली आवड होती आणि त्यामुळं माझ्या दिशा जरा प्रगल्भ होत होत्या। त्यामुळं नेहमीच्या पद्धतीतलं लग्न करून संसार करणं असं माझं काही डोक्यात नव्हतं। तर आपण शिक्षण घेतलं पाहिजे, ग्रॅज्युएशन झालं पाहिजे आणि नोकरी केली पाहिजे असं सुरुवातीला साधारण डोक्यात यायचं आणि त्याप्रमाणे माझ्या डोक्यात विचार असताना मी वडिलांना सांगायची की मी माझ्या बाकीच्या बहिणींची लग्न झाली होती आणि त्या सासरी नांदत होत्या आणि माझ्या पण लग्नाचे विचार चालू होते ज्यावेळी मी 12वीत वगैरे होते तेव्हा। तर मी वडिलांना सांगितलं की मला ग्रॅज्युएट व्हायचं आहे, तुम्ही माझ्या लग्नाचा विचार करू नका। तर समजावून सांगितल्यानंतर वडिलांनी पण माझ्या भावना समजावून घेतल्या आणि मला कॉलेजला घातलं आणि त्यामुळं मी कोल्हापूरमध्ये येऊन शिक्षण घेतलं पुढील कॉलेज जीवनाचं आणि अशा प्रकारे BCom पास झाले। आणि त्याच दरम्यान एक अशी माझ्या संपर्कात वाचनामध्ये मीडियातून एक व्यक्ती आली ज्या म्हणजे माझ्या बोरवणकर मॅडम आहेत, आमच्या रिटायर IPS अधिकारी। त्या मॅडमच्या कोल्हापूरला बदली होती आणि त्यांच्या जे मीडियामध्ये त्यांच्या कामाचा जो बोलबाला होता आणि त्यांचं जे गारुड आमच्या मनावर, माझ्या मनावर आलं होतं की अशा प्रकारचं पोलीस ऑफिसर होणं हे चांगलं। अर्थात त्यावेळी ते IPS आहेत, एवढं मला पोच नव्हती, परंतु मला अशा प्रकारचं पोलीस ऑफिसर बनायचं आहे एवढं माझ्या मनामध्ये आलं होतं। मॅडम, तुम्ही आता सांगितलं की तुमचं शिक्षण BCom झालं, मग तुम्ही बँकिंग क्षेत्रात गेला असता, पण पोलीस प्रशासनच तुम्ही का निवडलं? पोलीस प्रशासन याच्यासाठी निवडलं कारण ते वय असं होतं की थोडंसं काहीतरी स्टंट ज्याच्यात आहे किंवा ज्याच्यामध्ये काहीतरी वेगळं करायला मिळतं आहे अशा प्रकारचं माझी धारणा झाली होती आणि ती धारणा माझी आता मी रिटायरमेंटला आली तरीसुद्धा अजूनही तशीच आहे। कारण पोलीस लाईफ हे हार्ड जरी असलं तरीसुद्धा तुम्हाला आज झोपडपट्टीमध्ये बंदोबस्त करावे लागेल, उद्या तुम्हाला VIP साठी 5 स्टारमध्ये जावं लागेल किंवा उद्या तुम्हाला कुठल्याही स्तरावर जाऊन काम करावं लागतं। मग तो उच्च स्तर असतो, कनिष्ठ स्तर असतो, मध्यम स्तर असतो, समाजाच्या प्रत्येक अंगामध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळते आणि ते थोडं थ्रिलिंग वाटत होतं मला। अर्थात थोडं त्यावेळी तो वयाचा पण इम्पॅक्ट असेल, पण इवन आजसुद्धा माझी रिटायरमेंटला आल्यानंतर सुद्धा हीच धारणा आहे की पोलीस काम हे हार्ड जसं आहे तसं त्याच्यामध्ये आपण थ्रिलिंगसुद्धा बघू शकतो जर आपण त्याप्रमाणे पॉझिटिव्हली विचार केला तर। अनेका महिन्यानंतर तुम्ही रिटायर्ड होताय, सेवानिवृत्त होताय, तर असा कोणता क्षण की ह्या पोलीस प्रशासनात तुम्ही काम करत असताना की तुम्हाला अभिमान वाटावा अशी एखादी घटना कोणती सांगाल तुम्ही? नक्कीच सांगू शकते। माझी सर्व्हिस मुंबईमध्ये जास्त झालेली आहे आणि मुंबईमध्ये एका पोलीस स्टेशनला असताना
अनंत चतुर्थीचा दिवस होता आणि माझ्या एका शिपाईने येऊन मला सांगितलं की मॅडम मला आजचा जो मॉब आहे त्याच्यामध्ये थोडंसं वेगळ्या प्रकारच्या काहीतरी गोष्टी लक्षात येत आहेत. तर मी लगेच सतर्क झाले आणि त्याप्रमाणे मॉनिटरिंग केलं आणि त्या दिवशी माझ्या वरिष्ठांना मी थोडं आधीच फोन करून सांगितलं, सर आज आपण अनंत चतुर्दशी आहे आणि आमचा जो गणेशोत्सवाचा जो हे जात आहे प्रोसेशन मिरवणूक जात आहे त्यातील मॉब मला थोडा वेगळ्या प्रकारचा वाटत आहे आणि आज आपण अलर्ट असलं पाहिजे असा मी संदेश सरांना दिला. आणि त्याच्यानंतर ते सर माझे जे वरिष्ठ होते ते आले, इमिजिएट वरिष्ठ जे होते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक माझ्याकडे आले आणि त्यांनी विचारलं सुनीता काय वाटतंय. तर मी म्हटलं की सर मला असं असं माझे शिपाई एक येऊन बोलत आहेत की आज आपण जरा अलर्ट असलं पाहिजे, कारण अनंत चतुर्थीला आम्ही अलर्ट असतोच, पण आज इथे अजून थोडंसं वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण होत आहे आणि मला आधी सुरुवातीला तिची चुणूक दिसत आहे आणि त्यामुळं आपण आज अलर्ट राहिलं पाहिजे. आणि त्यानुसार आम्ही अलर्ट राहिलो आणि साहेबांनी म्हटलं काय वाटतंय तुला. तर काही धार्मिक स्थळं असतात तिथून जी प्रोसेशन जाईल तेव्हा मला थोडंसं हे रिस्की वाटत आहे आज. मग त्याप्रमाणे आम्ही प्रिपेअर्ड राहिलो आणि थोड्याच वेळात आम्ही असा सर बोलत आहे मी आणि माझे वरिष्ठ तोचपर्यंत दंगल सुरू झाली. दंगल सुरू झाल्यानंतर आम्ही प्रिपेअर असल्यामुळं आम्ही पटकन डिसिजन घेतल्या, पटपट कंट्रोलला वगैरे कळवलं आणि त्यांना सांगितलं की इथे मनुष्यबळ पाठवा. आणि मी लिटरली समाजाला सांगितलं की कृपा करून आपण कुठल्याही प्रकारचा कायदा हातात घेऊ नका आणि आपण शांत राहा आणि कुठल्याही प्रकारची एक्साइटमेंट किंवा कायदा हातात घ्यायचं काम करू नका. तर काही लोक मला त्यातले म्हणाले मॅडम आप बाजू में हट जाओ. मी सांगितलं मैं मरूंगी लेकिन मैं हटूंगी नहीं, हटना आप लोगों को है. आणि अशा प्रकारे त्या इमोशनल आव्हान केलं. अर्थात जी मॉबची सायकॉलॉजी असते ती फार वेगळी असते आणि त्याप्रमाणे त्यांना आपण त्या मॉबमध्ये प्रत्येक माणूस हा स्वतःला शूरवीर समजत असतो किंवा काहीतरी वेगळा करण्याच्या किंवा त्याच्यावरचा सारासर विवेक बुद्धी त्याची नष्ट झालेली असते. त्यामुळं अतिशय जबाबदारीनं आपण पोलीस अधिकारी म्हणून आज इथं वागलं पाहिजे हे एवढं माझ्या मनाने घेतलं. आणि मला 3 दगड लागले तरी पण मी बाजूला हटले नाही. मी त्यांना हेच सांगत राहिले आणि सुदैवानं माझ्या एक दगड माझ्या कॅपवर लागला, दुसरा बेल्टवर लागला आणि तिसरा माझ्या गुडघ्यावर लागला. असे 3 दगड मला लागले होते, पण तरी पण मी बाजूला हटले नाही आणि त्यांना परत विनंती करत होते आप लोग हट जाओ, मैं हटूंगी नहीं. ते म्हणायचे मॅडम आप हट जाओ. मी म्हणायची मैं मरूंगी लेकिन मैं हटूंगी नहीं. आणि त्या दिवशी मोठा जर अनंत चतुर्थीचा दिवस होता आणि पूर्ण मुंबई रस्त्यावर होती आणि अशावेळी ही रस्त्यावर असलेली मुंबई जर काही बातमी ही स्प्रेड झाली असते, अशा प्रकारचे काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, तर मला कल्पना करवत नाही की काय झालं असतं. परंतु आम्ही आणि माझ्या वरिष्ठ तात्काळ तिथं आले आणि आम्ही सर्वांनी मिळून ती सिच्युएशन चांगल्या प्रकारे हँडल केली आणि या कानाची त्या कानाला बातमी गेली नाही. एवढं रस्त्यावर पूर्ण मुंबई आणि पूर्ण मीडिया असताना काही कुठेही जास्त बाहेर बातमी गेली नाही. थोड्याच ह्याच्यामध्ये ते दंगल मिटवता आली आम्हाला, त्यांना समजवता आलं आणि लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम क्रिएट झाला नाही. तर ही माझ्यासाठी फार मोठी लक्षणीय बाब आहे की मी अशा प्रकारे दंगल होण्याच्या आधीच मला त्याची कल्पना आली आणि मी वरिष्ठांना सांगितलं होतं की आज आपण अलर्ट राहिलं पाहिजे आणि आपण त्याप्रमाणे दंगल हाताळण्याचा तो एक अनुभव माझ्या कायम स्मरणात राहील. एवढ्या चाणाक्षपणे तुम्ही ती दंगल हाताळली, म्हणजे हा तुमच्यावरती प्रसंग आला तो तुम्ही हाताळला, पण अनेक पोलिसांच्यावरती, अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्यावरती हा प्रसंग येत असतो. दंगली असोत, हाणामारी असोत, खून असोत, दरोडे असोत किंवा राजकीय दबाव असो, यातून पोलीस प्रशासन खऱ्या अर्थानं दबावाखाली दबलं जाते. आणि आता जर पाहिलं तर कोरोनाच्या परिस्थितीत हे पोलीस प्रशासन इतकं दक्ष आहे मॅडम की या पोलीस प्रशासनानंच खऱ्या अर्थानं कोरोनाचा कर्दनकाळ म्हणजे पोलीस प्रशासन आहे. कारण अनेक लोकांना जमावबंदी न करण्यात
पोलीस प्रशासनाचा खऱ्या अर्थानं वाटा आहे. तर या पोलीस प्रशासनासाठी राज्य सरकारनं काय करावं असं तुम्हाला वाटतं का? प्रशासनासाठी राज्य सरकार आपल्या आपल्या स्तरावर वेळोवेळी निर्णय घेतच असतं. पण यावेळी मागच्या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या वेळामध्ये आणि ह्यामध्ये प्रामुख्याने फरक असा जाणवला की शासनानं आम्हाला सर्वांना वॅक्सिनेशन दिलं आणि ते लवकरात लवकर करून घेतल्यामुळं मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी पोलीस दलावर जो इम्पॅक्ट होता कोरोनाचा, म्हणजे जे बळी पडण्याचं जे प्रमाण होतं ते थांबलेलं आहे, कमी झालेलं आहे आणि तो एक प्रभाव झाला. आणि दुसरं म्हणजे शासनानं पोलिसांना वेळोवेळी जे हे दिलेले आहेत की बळी पडणाऱ्या व्यक्तींच्या मागील जी कुटुंबातील व्यक्ती असेल त्यांना प्रशासनामध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये नोकऱ्या देण्यामध्ये वगैरे प्रायोरिटी दिली पाहिजे, प्राधान्य दिलं पाहिजे. आणि पब्लिकला सुद्धा माझं असं सांगणं असेल की आपण थोडंसं पोलिस आपल्याला सांगतात म्हणून वाईट मानून घेऊ नका, परंतु आपण सुद्धा विचार करा की प्रशासन किंवा पोलीस हे आपल्याला आपलं हित चिंततात, आपल्या बळी जाऊ नये कोरोनासारख्या अशा वातावरणामध्ये आपल्याला रोखण्यासाठी, आपल्याला जीवित राहण्यासाठी ते जीवाची बाजी लावत आहेत आणि स्वतःवरची रिस्क घेऊन बाहेर रस्त्यावर आपल्याला सांगत आहेत की आपण घरात राहा तर आपण सुरक्षित राहाल. तर यामध्ये लोकांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे प्रशासनाला आणि पोलिसांना की ते आपल्यासाठी सांगत आहेत. आम्ही असं नाही करत आहे की तुम्हाला लॉ अँड ऑर्डरचा धाक दाखवावा किंवा तुम्हाला काही तुमच्यावर रिस्ट्रिक्शन घालाव्यात, हा प्रशासनाचा किंवा पोलिसांचा हेतू नाही आहे. तर आपण सुरक्षित राहावं हा आमचा एकमेव हेतू आहे. आणि ज्यामध्ये आपण सुरक्षित राहाल तर आपला भारत सुरक्षित राहील, आपल्या कॅज्युअलिटीज कमी होतील आणि लवकरात लवकर ह्या जीवघेण्या प्रसंगापासून आणीबाणीच्या या कोरोनाच्या स्थितीत आपण सुरक्षितपणे आणि कमीत कमी नुकसान जीवित हानी व्हावी यासाठी आपण हे जे काम करत आहोत आणि त्यासाठी आपलं सहकार्य सर्वांचं पाहिजे. आणि प्रशासन हे आम्हाला देत आहे सुविधा आणि त्याचप्रमाणे जनतेनं सुद्धा तो विचार केला पाहिजे आणि त्याप्रमाणे सहकार्य करावं अशी माझी इच्छा आहे. 1 महिन्यानंतर मॅडम तुम्ही सेवानिवृत्त होताय, पण अजून देखील तुमच्या पर्सनॅलिटीकडे ज्या वेळेला आम्ही पाहतो त्यावेळेला एक नवी ऊर्जा मनात येते की खरंच ही माणसं इथल्या तरुण वर्गाला ऊर्जा देत आहेत की आज स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत आणि मुलांची मानसिकता खचली जाते. तर त्या नवीन पोलीस प्रशासनात असेल किंवा एकूण प्रशासनात येणाऱ्या मुलांना, तरुणांना, युवकांना, विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? नक्कीच मी आपल्या युवा पिढीला चांगला संदेश देऊ शकेन, कारण आपली युवा पिढी ही आपली पुढचं हे आहे, नागरिक आपले आहेत, भावी आपला भारत आहेत आणि त्यांच्याकडे आपण सर्व आशेनं बघत असतो की येणारी पिढी आपली चांगलंच काहीतरी करेल. आणि टेक्नॉलॉजीच्या ह्या जमान्यामध्ये ही मुलं तयार होत आहेत आणि त्यांच्याकडं पॉझिटिव्हली एनर्जी आहे आणि त्यांच्या खूप इच्छा आकांक्षा आहेत. परंतु ही जी आणीबाणीची परिस्थिती कोविडची आलेली आहे याच्यामध्ये सगळंच विस्कळीत झालेलं आहे, त्यामुळं त्यांना पण थोडं गोंधळाची परिस्थिती वाटत असेल. हे नक्कीच नॅचरल आहे, पण आपण नक्कीच लक्षात ठेवा, एक वाक्य आपण लक्षात ठेवा, ही परिस्थिती जाईल, हे एकच वाक्य आपण लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रिपेअर व्हायचं आहे. आपलं जे स्वप्न आहे ते नक्कीच साकार होणार आहे. परंतु आता जी आणीबाणीची परिस्थिती आलेली आहे त्याच्यामध्ये आपण स्वतःला मनोधैर्य आपलं कमी होऊ देता कामा नये. आपले जे टार्गेट असेल, आपलं जो आपण जे डोक्यामध्ये आपल्या इच्छा असेल, जे करिअर करायची किंवा पोलीसमध्ये करिअर करायची संधी आपल्याला पाहिजे असेल तर ती नक्कीच मिळणार आहे आपल्याला आणि त्याप्रमाणे आपण प्रिपेअर राहायचं आहे. पूर्वीची परिस्थिती अशी होती की पारतंत्र्यातील पोलीस दलाची निर्मिती आहे, तर आता असं आहे की लोकशाहीचे आपण पोलीस आहोत आणि लोकशाहीचे पोलीस म्हणजे आपण लोकशाही लोकांशी, जनतेशी, आम जनतेशी आपलं पहिल्यांदा कमिटमेंट आहे आणि आपल्या आम जनतेसाठी आपली नेमणूक झालेली आहे. तर त्यांच्यासाठी आपल्या मनामध्ये नेहमी सौदार्यपूर्ण भावना राहिली पाहिजे. पण हे नक्कीच आहे की सदरक्षण आहे आणि खलनिग्रह आहे, हे आपल्या पोलीस दलाचं वाक्य आहे. आपण सज्जनांचं रक्षण करणार आहोत आणि दुर्जनांचं नक्कीच निर्दालन करणार आहोत आणि ही भीती कायम दुर्जन लोकांच्या मध्ये राहिली पाहिजे पोलीस दला संदर्भामध्ये आणि सज्जनांसाठी मात्र आपण नेहमीच आपले वाटलो पाहिजे. ही भावना
मनात ठेवून आपण पोलीस खात्यासाठी नेहमीच स्वागतार्ह पाऊल ठेवा आणि सेवा करणं. कारण ही वर्दी जी आहे ही वर्दी अशी आहे की पोलीस कडे प्रत्येक समाजातला वर्ग, मग तो एकदम वरिष्ठ लेवलचा असो का मध्यम लेवलचा असो किंवा कनिष्ठ लेवलचा असो, आशेनं बघत असतो आणि आपल्याकडं आशेनं येत असतो. आणि त्यामुळं आपण त्यांना चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकतो, चांगल्या प्रकारे समाजसेवा पगार घेऊन आपण करू शकतो. समाजसेवेतले जे लोक असतात त्यांना ही संधी नसते, पण आपल्याला ही संधी आहे की आपण पगार घेऊन त्यांना ही सेवा समाजसेवा देऊ शकतो. आणि अशा प्रकारे आपण समाजासाठी खूप चांगलं कार्य करू शकतो. समाजातल्या प्रत्येक स्तराला आपण इंटरॅक्ट होत असतो, त्यामुळं आपण तयार होत असतो. आणि ह्या समाजाप्रती आपल्या भावना ह्या नेहमी उच्च दर्जाच्या पाहिजेत की आम्ही तुमच्या सेवेसाठी आहोत. आणि ही वर्दी जी आपण परिधान केलेली आहे ती आपल्या सज्जनांच्यासाठी, संरक्षणासाठी आणि दुर्जनांच्या निर्दलनासाठी आहे. त्याची ठाम आपल्या डोक्यामध्ये अशी धारणा असली पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण पोलीस खात्यामध्ये पाऊल ठेवा. आपल्याला चांगल्याच संधी आहेत. आपण जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी ओरिएंटेड आता सायबर क्राईम वगैरे वाढत आहेत त्या अनुषंगानं, आणि त्याचप्रमाणे ज्या ज्या नवीन गुन्ह्याच्या पद्धती येत आहेत त्याप्रमाणे आणि समाजाची जी धारणा हळूहळू बदलत आहे त्याप्रमाणे आपण समाजाला चांगलं आपल्यातलं द बेस्ट देण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे, अशी माझी आपल्या तरुण वर्गाला विनंती आहे. आणि आपण सर्वांचं पोलीस दलामध्ये नेहमीच स्वागत राहील, पण आपण पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून या आणि त्याप्रमाणे सेवा करायची आहे. या वर्दीमागे एक माणूस जरी दडलेला असला तरीसुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा ह्या गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात. आपल्यातली आई, महिलांसाठी तर मी सांगेन की आपल्यातली आई, बहीण, मुलगी किंवा जी पण स्त्री आहे त्यातल्या संवेदनशील असतात स्त्रिया, तर ह्या संवेदनशीलता आपल्याला बऱ्याच वेळा बाजूला ठेवावे लागतात. त्याचप्रमाणे मुलांनासुद्धा आपल्यातला मुलगा जो आहे, पती जो आहे, भाऊ जो आहे, ह्या गोष्टी बाजूला ठेवून एक पोलीस अधिकारी म्हणून काम करण्याच्या घटना येतात आणि तेव्हा आपण संयमानं राहिलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारे भावनिक न होता आपण कार्य केलं पाहिजे पोलीस म्हणून, याची जाणीव पण आपण ठेवली पाहिजे, अशी माझी आपल्याला विनंती राहील. स्वतःचा जीवन प्रवास एवढंच नाही तर ज्या दंगलीमध्ये त्यांनी अगदी दक्ष राहून ती दंगल खऱ्या अर्थानं मिटवण्याचं काम केलं, एवढंच नाही तर इथल्या प्रत्येक युवा वर्गानं या पोलीस प्रशासनात येऊन चांगल्या करिअरचे फक्त संधी नाही तर त्या वर्दी पाठीमागं माणूस दडलेला आहे असं सांगणाऱ्या नाशिककर मॅडम यांनी आज आपल्यासोबत संवाद साधला. त्यांच्याकडे आज बघितल्यानंतर गुरु ठाकूरांची कविता आठवते की असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. अशाच पद्धतीनं हे पोलीस प्रशासन त्यांनी निवडून इथं चांगली कामगिरी केली आहे. मॅडमांना भावी आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.